नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी गोपी स्लीव स्टिच करते। तर गोपी स्लीव स्टिच करते ती पूर्ण डीपमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवते। पेपर कटिंग करते मी अगोदर आणि त्यानंतर ब्लाऊज पीस पण कटिंग करेल आणि स्टिचिंग असा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आज मी बनवते। तर माझी बाही क्लायंटची बाही उंची 3.5 इंच आहे। ती 3.5 इंच आहे। तर मी त्यामध्ये 1 इंच मिळून 4.5 इंच बनवते। साडेचार इंच हा बॉक्स बनवून घ्यायचा आपण। आणि दंडघेर 5 इंच आहे। दंडघेर 5 इंच त्यात प्लस 1.5 इंच इकडनं 2.5 इंचावरती मार्किंग करायची। आणि छाती 30 इंच आहे। तर 30 इंचाचा चौथा भाग 7.5 इंच त्यात प्लस 1 मिळून 8.5 इंच। मग ही जी आपली मार्किंग आहे इथे 8.5 इंचावरती अशा पद्धतीने तिरपा क्रॉस स्टेप ठेवून अशी मार्किंग करून घ्यायची आणि ही पण मार्किंग करून घ्यायची। इथे 1.5 इंच शिलाई फिटिंगसाठी 1.5 इंच आणि त्यानंतर राहिलेला जो हा भाग आहे तो असा मध्ये काढून मार्किंग करून घ्यायची। इथे 1.5 इंचाची ही मार्किंग असते। इथे कमीत कमी 1 इंचावरती 1.5 इंचावरती तुम्ही घेऊ शकता ही मार्किंग। इथून आपण अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची। अशा प्रकारे आणि इकडनं ही जी आपण इथे मार्किंग केलेली ती आणि दंडघेर ही पण मार्किंग करून घ्यायची। आपली स्लीवची मार्किंग पूर्ण झालेली आहे। मी कटिंग करून घेते। अशा प्रकारे ओपन करून इथे पुढचा मुंडा पण कटिंग करून घ्यायचा। पेपर कटिंग पूर्ण झालेली स्लीवची। इथे तुम्हाला जर गोपी स्लीवला जास्त पप द्यायचा असेल तर तुम्ही इथे हाईट देऊ शकता। माझ्या या क्लायंटला जास्त पप नको आहे त्यामुळे मी एवढीच कटिंग केली, फक्त 1 इंच मिळून आपली नॉर्मल स्लीव्ज असते तीच कटिंग केली आहे। आणि ही कटिंग आपण जेव्हा मी गोपी स्लीव स्टिच करेल त्यावरती ठेवून मग आपल्याला बनवायची। ही मी आता बाजूला ठेवते। अस्तर कटिंग करून घेते मी। हे पूर्ण अस्तरची लांबी 29 इंच आहे। तर आपल्याला प्लेटा घालून घ्यायच्या असतात त्यासाठी आपल्याला ही पूर्ण लांबी लागणार आहे। तर मी ही फोल्ड करून घेते अशा प्रकारे। आपली 3.5ची बाही उंची आहे तर मी 4.5 घेते आहे। 4.5 वरती मी मार्किंग केली। पूर्ण सरळ 4.5 वरती मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने। आणि ही जी 4.5ची मी ही उंची घेतलेली या खाली आपल्याला दंडघेराची पट्टी पण लावायची, तेव्हा ही उंची वाढली जाईल। व्यवस्थित कटिंग करून घ्यायची। आपली कटिंग जर प्रॉपर व्यवस्थित असली तर फिटिंग पण व्यवस्थित येते। आता हे मी ओपन केलं आणि ह्या 2 बाजूंची कटिंग सोबतच झालेली। ब्लाऊज पीस पण कटिंग करून घेऊ आपण। अशा पद्धतीने मी फक्त हा डिझाईनचा भाग घेते, हा खालचा आपण पट्टी लावण्यासाठी वापरू। कटिंग करून घ्यायचा। अशा पद्धतीने ब्लाऊज पीस पण माझा दोन्हीही बाजूंचा कटिंग करून झालेला आहे।
अशा ह्या 2 बाजू तयार होतील. चला तर मग आपण आता स्टिचिंग बघू. आपण ज्या दोन्हीही बाजू कटिंग केलेल्या आहे त्यापैकी मी एक बाजू स्टिच करते. अशा प्रकारे अस्तर पूर्ण प्रॉपर ठेवून घ्यायचं. डिझाईन आपल्याला अस्तरच्या साईडने दिसणार नाही म्हणून आपण ब्लाऊज पीसच्या साईडने टिप टाकू. पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचा. एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर आपण प्लेटा टाकणार आहोत. तर प्लेटा मी कशा पद्धतीने टाकते त्या काळजीपूर्वक बघा, म्हणजे पप तयार होतो की नाही ते कळेल. प्लेटा घालून घेऊ आपण आता. इथे थोडा कपडा एक्स्ट्रा सोडला तरी चालतो, कारण आपला 1.5 इंच फिटिंगमध्येच जातो. अशा पद्धतीने मी ज्या या प्लेटा घातलेल्या आहे, प्लेटा खूप बारीक बारीक नाही घालायच्या. छोट्या छोट्या प्लेटा जर घातल्या तर त्याला आपल्याला फिनिशिंग आणि शेप व्यवस्थित येत नाही. मी या साईडनी पण एवढा कपडा सोडून दिला आणि या साईडनी पण एवढा कपडा सोडून दिला, जेणेकरून तुम्हाला कपडा मग जास्त लागत नाही. फक्त आपल्याला दंडघेराच्या बाजूनी वरच्या साईडनी जेवढा आपल्याला लुक येतो तेवढ्याच प्लेटा घालायच्या. या दंडघेराच्या साईडनी झाल्या. आता या मुंड्याच्या साईडने वरून ज्या घालायच्या आहे प्लेटा, त्या प्लेटा आपण या प्लेटाचं जे तोंड आहे ते त्या साईडनी असं, ही प्लेट आपण त्या साईडनी जी घातलेली आहे ती प्लेट आपण उलट्या बाजूनी या साईडला घालायची अशा प्रकारे. आणि आणखी एक पॉईंट म्हणजे आपण इकडे ज्या खेटून खेटून म्हणजे जवळजवळ ज्या प्लेटा घेतल्या आहे इकडे थोड्या लांब लांब घालायच्या. ही जी प्लेट मी एवढी प्रॉपर घालणार आहे तर ती थोडी अशा प्रकारे घालायची. इकडच्या मुंड्याच्या भागाला आपल्याला शेप मोठा लागतो म्हणून खूप अशा जवळजवळ प्लेटा न घालता थोड्या अंतर सोडून प्लेटा घालायच्या. या ज्या मी प्लेटा घातलेल्या नव्हत्या तेव्हा असा पप क्रिएट झालेला नव्हता. आत्ता मी ज्या प्लेटा घातल्या त्या अशा उलट्या दिशेने ज्या मी घेतल्या त्यांनी त्याचा पप असा वरती फ्लफी तयार झालेला आहे. अशा प्रकारे आता इकडनं मी दंडघेराला पट्टी जॉईंट करू. आपण जी काढलेली होती तीच जॉईंट करू आपण. तुमचा जो दंडघेर आहे तो मोजून घ्यायचा.
आपला दंडघेर 5 इंच होता, तर 5च्या दुप्पट 10 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी अशा प्रकारे आपली पूर्ण 14.5ची लांबी आलेली ही दंडघेराची. तर आपला दंडघेर आरामशीर बसून जाईल. उरलेला कपडा आपण एक्स्ट्राचा कट करून टाकू. अशा प्रकारे खालच्या साईडनी पट्टी जॉईंट करून घ्या. आपली जी 3.5ची उंची होती ती 3.5ची उंची आपली इथे आलेली. आता इथे 1 इंच मला माहिती होतं इथे आपण पट्टी जोडल्यानंतर एक्स्ट्रा वाढणार आहे, म्हणून मी ते मुद्दाम 1 इंच जास्त घेतलेलं होतं. आपल्याला पाहिजे असेल तर इथं आपण हाईट देऊ शकतो. मी आता इथे थोडी एवढी 1 इंचाची हाईट देणार आहे. आपण जी पेपर कटिंग केलेली आहे तयार, ती पेपर कटिंग आता इथे ठेवून आपल्याला टीप टाकायची. अशा प्रकारे इथे जे आपण दंडघेराच्या साईडला पूर्ण अशी ठेवून पेपर कटिंगवरून आपण टीप टाकून घेऊ. पेपर कटिंगनी गोपीबाईला आकार द्यायला सोपं. पेपर काढून घ्यायचा आणि आपण जी टीप टाकलेली आहे तिथून कटिंग करून घ्यायचा कपडा. या पद्धतीने गोपी स्लीव्ज स्टिच करण्यासाठी सोपी जाते. अशा प्रकारे ही गोपी स्लीव्ज स्टिच करून माझी कशी वाटते गोपी स्लीव्ज कमेंट करून नक्की सांगा. अशाच सोप्या टिप्स आणि व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकत असते, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.